जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळी अगदी अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि आज मी तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. खरं तर ज्या काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्षवेधी लढती आहेत त्यापैकी एक तळवडे जिल्हा परिषदेची लक्षवेधी ही लढत ठरलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार अर्थात रुपेश राऊळ. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघामधून ते आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होताना दिसते आहे. माझ्यासोबत रुपेशजी आहेत. रुपेशजी, सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुम्हाला शुभेच्छा. काय सांगाल? खरं तर या मतदारसंघामधले एक स्थानिक उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आहे. एकूणच प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे. डोर टू डोर तुम्ही प्रचार करत आहेत. कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि काय लोकांच्या भावना आहेत? जनतेच्या खूप चांगल्या अशा प्रतिक्रिया माझ्या संदर्भात येत आहेत. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की जनतेची जरी मला साथ असली तरी जनतेला आपल्या माध्यमातून शब्द देतो की एक स्थानिक उमेदवार म्हणून मी उभा आहे. गेली अनेक वर्ष मी ह्या 4 गावामध्ये आपल्या कामाने असेल, कार्याने असेल, माझी प्रत्येकाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज पुन्हा एकदा जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्या 4ही गावांचा विकास करण्यासाठी म्हणून मी उभा आहे. आणि मला ह्या ठिकाणी 4ही गावांचा भौगोलिक दृष्ट्या असेल, स्थानिक पातळीवरच्या अडीअडचणी असतील, स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या अडचणी असतील, जनतेच्या अडचणी असतील किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, मग बागायतदार इथले असतील, त्यांच्या अडचणी ह्या बऱ्यापैकी मला अभ्यास आहे. आणि त्याच्यामुळे की स्थानिक उमेदवार म्हणून आणि इथल्या जनतेशी माझा परिचय असल्यामुळे, इथल्या जनतेशी मला प्रत्येक गोष्टीच्या अडचणीचा अभ्यास असल्यामुळे म्हणून मी निवडणुकीत उभा राहिलो आहे. मला खात्री आहे इथली जनता मला साथ देईल आणि निवडून आल्यावर इथल्या जनतेचे अनेक प्रश्न जे अनेक वर्षाचे प्रलंबित आहे ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे जनतेसाठी एक जनसेवक म्हणून काम करेन. खरं तर पंचायत समिती स्तरावर तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे नेमकं प्रशासन आणि जनतेचे प्रश्न हे हाताळण्याची एक कला तुमच्याकडे आहे. एकूणच आता जिल्हा परिषदेला तुम्ही सामोरे जात असताना याकडे कसं पाहताय? नाही, नक्कीच. बघा, मी पंचायत समितीला सुद्धा निवडून आलो तो जनतेच्या आशीर्वादामुळे. कारण अनेक वेळा माझ्या निवडणुका, मी ज्या निवडणुका, मग ग्रामपंचायत असू द्या, माझ्या पंचायत समितीची निवडणूक असू, ही नेहमी मी धनशक्तीच्या विरुद्ध लढत आलो आहे. मी जनतेच्या विकासासाठी लढत आलो आहे आणि इथल्या स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढत आलो. त्यामुळे माझ्यासोबत नेहमी जनता राहिली. आजही तोच विषय आहे की इथली लढाई ही धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे. पण ह्या 4 गावातील, तळवडेतील असेल, निरवड्यातील असेल, माळगावातील असेल आणि पुन्हा एकदा नेमळ्यातील असेल, जनता ही नेहमीप्रमाणे धनशक्तीला बळी न पडता जनशक्तीचा विजय करेल आणि मला जनतेस सेवा करण्याची संधी देईल. ज्या पद्धतीने मला पंचायत समितीला जनतेने सेवा करण्याची संधी दिली आणि पंचायत समितीमध्ये अनेक स्थानिक प्रश्न मी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला की आजवर मी ज्या पक्षाशी आहे जसा प्रामाणिक राहिलो तसा मी नेहमी जनतेशी सुद्धा प्रामाणिक राहिलेलो आहे. त्यामुळे जनतेचा एक विश्वास माझ्यावरती आहे आणि तो विश्वास नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा मी सार्थकी लावेन, हा माझा शब्द आहे. खरं तर तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते आहेत भाजपचे संदीप कावळे. एकूणच मग तुम्ही वारंवार म्हणतात की मी इथला स्थानिक उमेदवार आहे, ओके, लोकांच्या परिचयाचा आहे, लोक मला ओळखतात, लोकांना मी ओळखतो आहे, इथले प्रश्न मला माहिती आहेत. काय नेमका प्रकार आहे? नाही, बघा, हा प्रकार असा आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, त्यांनी येऊन उमेदवारी कुठेही उभा राहावी. आज खऱ्या अर्थानं प्रमोद गावडेंसारख्या एका कार्यकर्त्यावरती मोठा आघात झालेला आहे, अन्याय झालेला आहे. एक प्रमोद गावडेंसारख्या कार्यकर्त्यावर ज्यांनी अनेक वर्ष एका पक्षाची निष्ठा ठेवली, पक्षासाठी काम केलं, कार्य केलं, जनतेसाठी कार्य केलं, अशा कार्यकर्त्याला संधी न देता ज्याच्याकडे पैसा आहे त्याला संधी द्यायची आणि त्याला भविष्यात पुढे सरकवायचं, ही जे काही थाट घातला आहे कोणी नेत्याने असेल, कोणी घातलेला आहे, त्या थाटाला इथली 100% जनता धुडकावून लागेल. म्हणजे आमच्या सीमेवर सुद्धा उभा करून घेणार नाही, एवढी मला इथल्या जनतेची खात्री आहे. म्हणजे अशा तऱ्हेचा प्रयत्न ह्या 4 गावामध्ये तर नक्कीच हाणून पाडला जाईल. इथल्या मला वाटतं प्रमोद गावडेंचे जे अश्रू आहेत, प्रमोद गावडें झालेला जो अन्याय आहे तो इथली जनता मतपेटीतून दाखवून देईल
मतपेटीमध्ये तो रोष दाखवेल. आज जरी जनता इथली शांत असेल, इथले मतदार जरी शांत असतील, तरी तो मतदान पेटीतून इथली जनता रोष दाखवून देईल, एवढी मला खात्री आहे. नक्कीच मगाशी तुम्ही म्हणालात की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी इथली ही लढाई आहे. असं कुठेतरी चाललं आहे का की इथल्या मतदारांना, इथल्या लोकांना पैशाने विकत घेण्याचा असा काही प्रकार या भागामध्ये सुरू आहे का? बघा, पैशाचा 100% मी तुम्हाला सांगितलं ना, ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. आज मोठमोठ्या आमच्यावर हे येत आहेत की कानावर गोष्टी येत आहेत फोनमार्फत, की अशा ठिकाणी मताला 5,000, 10,000, 15,000 दिले जात आहेत किंवा जाणार आहेत. आणि एक प्रकारचं ज्या पद्धतीने आज बघितलात तुम्ही, हा मतदारसंघ फिरलात, तर मळगाव गावात गेलात, तर ज्या पद्धतीने जी बॅनरबाजी केली, जाहिरातबाजी केलेली आहे, आज कळतं की ते स्वतः मान्य करतायत की आमचा उमेदवाराला जनता ओळखत नाही आहे. आज एवढे बॅनर त्यांच्यावर लावायची वेळ आली की घराघरात जाऊन बॅनर लावायची वेळ आली, म्हणजे ह्यांच्या उमेदवाराला जनता ओळखत नाही हे इथं सिद्ध झालं. ह्यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचलेलं नाही हे इथं सिद्ध झालं. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे, पैसा फक्त मात्र बोलतोय. आजची ही परिस्थिती तवड्यामत आहे, पण पैसा ह्यांना फळाला देणार नाही. इथली जनता पैसा फळाला लावू देणार नाही. तर इथली जनता ही नक्कीच एका कार्याला आणि एका चांगल्या व्यक्तीला, इथल्या स्थानिक व्यक्तीला काम करायला संधी देईल, ही मला खात्री आहे. खरं तर ग्रामीण जनता किंवा ग्रामीण मतदार हा एक स्वाभिमानी ओळखला जातो. त्यामुळे ही जी काही पैशाची मस्ती आहे ती जिरवण्याचं काम या निवडणुकीत होईल का? 100% तुम्ही बघा, मतपेटीतून मी मगाशी म्हटलं तसं ह्या धनशक्तीला धुडकावण्याचं, थांबवण्याचं नाही तर धुडकावण्याचं काम इथली आमची जनता, या चारही गावातली जनता, सुज्ञ जनता, जी चांगलं जाणून आहे कशा तऱ्हेने कोणाला कुठे धडा शिकवायचं आणि कोणाला मत द्यायचं आणि इथल्या जनतेची सेवा करण्याची संधी द्यायची, हे इथल्या जनतेला चांगलं ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला 7 तारीखला हा निकाल दिसेल. एक अजून महत्त्वाचा प्रश्न की खरं तर तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहात, इथले प्रश्न तुम्हाला माहिती आहेत आणि आज पुन्हा एकदा तुम्ही जिल्हा परिषदसाठी सामोरे जात असताना तेच प्रश्न आहेत का की अजून अनेक काही प्रश्न आहेत जे तुम्हाला प्रामुख्याने ह्या प्रचारादरम्यान दिसत आहेत, जे तुम्हाला ते प्राधान्याने सोडवायचे आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे? नाही बघा, ह्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. मी पंचायत समिती सदस्य होतो, त्यावेळी माझ्या काही मर्यादा होते. मी म्हणून जनतेला नेहमी सांगत आलो आहे की जिल्हा परिषद सदस्य हे थोडे वरचे अधिकार आहेत आणि एक संधी मिळते की जिल्हा परिषद सदस्याला काही अधिकार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने स्वतःच्या मतदारसंघाचा, स्वतःच्या ग्रामीण भागाचा विकास करायला. आज इथे टर्मिनससारखा प्रश्न असेल, टर्मिनलसारखा प्रश्न मार्गस्थ लावला टाका. पाणी टंचाईचा मोठा प्रश्न अनेक आमच्या ह्या 4 गावामध्ये अनेक ठिकाणी वाड्यांवरती आहे. तसाच एक विषय आहे की इथल्या बागायतदारांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे असे अनेक प्रश्न आहेत. माझ्या आरोग्याचा प्रश्न आहे, हॉस्पिटलचा. एक चांगलं अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी हायवे जो जातो आमचा मुंबई गोवा, त्या ठिकाणी जर झालं तर ह्या पंचक्रोशीला आमचा फायदा तर होईल, परंतु ह्या सगळ्या जिल्ह्यालासुद्धा फायदा होईल. त्याच्यासाठी प्रयत्न करता येतील. चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मुलांना, त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा उद्देश आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न की ज्या पक्षातून आता तुम्ही ही उमेदवारी लढवत आहेत, रिंगणात उतरले आहेत, खरं तर अशा पद्धतीचं एक वातावरण विरोधकांकडून तयार केलं जाते की उभाटा सेनेला इथे उमेदवारच मिळत नव्हते आणि अशा अवस्थेमध्ये आज तुम्ही इथे या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही सामोरे जात आहेत, काय सांगा? बघा, इथे उमेदवार मिळाले नाही तरी तेवढे मतदारसंघामध्ये तुम्हाला एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे, ज्याची गणितं, ज्याचा जनतेशी नाळ आहे, जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, असा उमेदवार नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे इतरत्र काय झालं ह्याच्यापेक्षा माझ्या इथल्या जनतेचं, इथल्या ह्या 4 गावातल्या मतदारसंघाचं मी सर्वप्रथम विचार करतो की मी कसा विकास करेन आणि काय करेन. त्याच्यामुळे मी एवढं बोलेन की नक्कीच इथल्या जनतेशी माझी नेहमी असलेली साथ आहे, मला जनतेची साथ आहे. तर नेहमी त्याच्यामुळे इथल्या मतदारसंघात मात्र त्यांच्यासमोर मी उभा ठाकलेलो आहे, त्यांचा पराभव करायला. नक्कीच मला इथला जनता आशीर्वाद देईल आणि 7 तारखेला विजय आमचा निश्चित होईल. आणि नक्कीच पुढच्या 5 वर्षासाठी मी इथल्या जनतेची, 4ही गावातल्या जनतेची, जशी 5 वर्ष मी पंचायत समितीला सेवा केली किंवा 5 जनतेच्या अहोरात्र किंवा कधी कोणाच्या वेळ काय प्रसंगाला धावलो, तसाच पुढच्या 5 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्या 4ही गावाच्या जनतेच्या वेळ काळ प्रसंगाला उपस्थित राहून, त्यांच्या वेळ काळ प्रसंगाला जाऊन त्यांना मदत करून नक्कीच माझी सेवा करण्याची संधी निभावेन. शेवटचा प्रश्न, धनशक्ती विरुद्ध इथे मशाल पेटणार का? 100% पेटणार.
हा जनतेचा आवाज आहे, जनतेचा आवाज. माझ्यासोबत यांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. ते देखील रुपेश राव यांच्यासोबत अगदी डोर टू डोर प्रचार करतात. काय कसा प्रतिसाद मिळतो आहे? चांगला प्रतिसाद मिळतो आणि 100% यावेळेला रुपेशभाई आमचे निवडून येतील याची मला खात्री आहे. बरं, काय सांगाल? काय असंच सांगतो, 100% निवडून येणार रुपेशभाई आमचे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होते, काय तुमचं काय मत? जनशक्ती विजयी होणार. काही तरुण वर्ग देखील याच्यामध्ये आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? नाही ना रुपेशभाई निवडून इथे जी लढाई आहे ती खरी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, काय सांगाल कोण जिंकेल? नाही रुपेशराव जिंकेल. ओके, काय किती धनशक्तीचा वापर केला तरी जनशक्तीच निवडून येणार हे त्यांनी लक्षात ठेवावे. हा, कारण काय? कारण लोक आता सगळं समजतात ना त्याच्यामुळे. आणि म्हणजे लोकांमध्ये हो समजा बाहेरच गावाचा उमेदवार इकडे उभा करतात, काय उपयोग आहे? ओके, हा, हां, तो इकडे येऊन काय करू शकत नाही ना. ओके, म्हणजे लोकांमध्ये चिड आहे का? चिडच आहे, ओके. त्याच्यामुळे जनशक्तीचाच विजय होणार. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने इथे काही ज्येष्ठ इथले स्थानिक आहेत. काय सांगाल? तुम्ही अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत, मात्र ही एक अशी निवडणूक होते जी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा पद्धतीची लढाई होते. काय सांगाल, कोण जिंकेल? धनशक्ती ही बाजूलाच राहू दे. हां, आमच्याकडे चांगल्या दर्जाचे उमेदवार असताना ओके. एक बाहेरून आयात केलेला उमेदवार तिथं लादला गेला, त्याच्या विरुद्ध आमचं बंड राहील ओके, आणि त्यामुळे रुपेश रावळ नक्कीच निवडून येते. ओके. इथले मतदार जे आहे, जे धनशक्तीचा वापर होतो आहे किंवा ज्या पद्धतीने इथल्या मतदारांना विकत घेण्याची जी काय भाषा होते, काय सांगाल याच्यावर? ती लोक स्वीकारणारच नाही. धनशक्ती ते धन आमची लोक स्वीकारणार नाही या मतदारसंघातली, एवढी मला खात्री आहे. माझ्यासोबत अजून काही इथले पदाधिकारी आहे. काय सांगाल, काय तुमची काय भावना आहे? एकंदरीत विजय कशी लढाई? रुपेशभाईंचाच आहे. का होईल? कशा? जे काय सहकारी आहे वेळ काळाला धावून येतात, समजा इतर अडचणी सोडवतात, त्याच्यामुळे आपल्या जवळची माणसं आहे ती, त्याच्यामुळे विजय हा ठरलेलाच आहे. बरोबर, कुठच्याही परिस्थितीत विजय होणार. बरोबर. एकंदरीत पाहिलं असेल तर जो स्थानिक उमेदवार त्याबरोबर धनशक्ती याला इथली जनता बळी पडणार का? धनशक्तीला बळी पडणार नाही. हां. कशा एक टाईम येतो कधी काळाने, हे कायमस्वरूपी आमच्याबरोबर आहे, त्याच्यामुळे आम्ही साथ रुपेशभाईंनाच देणार. माझ्यासोबत निरवड्याचे माजी सरपंच नामदेव गावडे आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? एकंदरीत ह्या गावामध्ये ज्या पद्धतीने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होते, मतदारांना विकत घेण्याची भाषा होते, यावर तुमचं काय? माझा समाज असा म्हणजे गावडे समाज आमचा जो काय असा, तो समाज मात्र विकत जाण्याची शक्यता कमी. विकत जाऊचो नाही. शेकडा खोई तरी 5% जाती घेतीत नाही असं मला सांग होता नाही, कारण मतदार असत आणि पैसो असा जातीत. पण ज्या ती मतदारांनी त्यांना कौल दिलेलो असा उमेदवाराक, तो कौल मत त्याचं सार्थक होतलो इतक्यात म्हाका सांगू शकता. मी आणखी जास्त सांगणार नाही, कारण म्हाका दम लागता. तुम्ही म्हणतायत की गावडे समाज विकला जाणार नाही, पण प्रतिस्पर्धी उमेदवार गावडेच आहे. गावडे जरी असलो असतात ओके, तरी कोण गावडे खिसलो इतके आमकां ज्ञान असावं. आम्ही ता इकूंक नाही असा, आमचं ज्ञान आम्ही इकूंक नाही असा. ता आमच्या पत्रात असं ज्ञान कोणाक काय करूं येता. जेणे शिमेधारेचो जो कोण आमच्याशी लढता, शिमेधारेचो जो कोण आमच्याशी लढता, त्याच्यासाठी जर आम्ही ना प्रयत्न केले तर आणखी आमकां त्याच पलीकडे काय मिळायचं नाही आणि कोण काय म्हणून आमकां हाडून दिवचोच नाही. हक्कान आम्ही त्या काही विचारूंक शकतो. बरं असं तुझ्यासाठी आम्ही बोललो, तुझ्यासाठी केला, पण त्या काय केलं ह्या इतरांशी आम्ही शकतो. त्यामुळे आज ह्या गावात आमच्याच जर निरावड्या गावात केला तो तुच्छ करू शकणार नाही. बरोबर. म्हणाने सांगले 80% लोक तुझ्याबरोबर असतले, 20% हडतडे जातले, त्याका आम्ही किंमत देवचो नाही. पण जो आमचो समाज असा तो पूर्ण तुमच्याबरोबर असतलो. म्हणजे रुपेश राव यांच्यासोबत त्यांच्यासोबत आमचो असतलो काय समाजला. आम्ही त्यांना प्रत्यक्षात जर त्यांच्यासोबतच का रुपेश राव त्यांच्यासोबत का राहणार हा समाज तुमचा? त्यांच्यासोबत राहण्याचा प्रश्न काय नाही असा. तुम्ही म्हटल्यात का आमच्या कुटुंबाशी त्यांचा एक संबंध असा, बोलतं चालतं असतलो प्रश्न नाही. पण माणूस आम्ही ओळखतो, जो माणूस कसो असा आणि काय असा. जो माणूस आपल्या प्रत्यक्षा उमऱ्यापर्यंत जो फिरलो त्याका माणुसकी आहा. इलो समाजात काहीतरी कोणाका सांगलं आणि गेलो ती माणुसकी नाही. बरोबर. माझ्या दारात ज्या इलो तर माझी 5 मतं त्याका असतली.